हाय सगळ्यांना, नमस्कार, शुभ संध्याकाळ. ऋतू शुभ संध्याकाळ. काय चाललंय बरं? कुठं जेवण करायला आली ऋतू तू? आणि ऋतू तू सगळ्यांना जेवा घेऊन आली वेगळं. रॉयलिंग हॉटेलचं नाव काय? द रॉयलिंग. त्याच्या 4थ्या फ्लोअरवर हॉटेल चालू झालंय बर का. उद्या सगळ्यांनी जेवायला यायचं आहे. खरं तेच हॉटेल. तुम्ही म्हणता बंद आहे का काय? दिवाळीमुळे बंद होतं. आमची यात्रा होती काल आणि आज. काल फुल होती, आज हाफ होती, म्हणजे आजच्या अर्धा दिवस होती. आम्ही 3 वाजता परत इकडे आलो सगळं घरचं आवरून. तर आता ही सगळं मस्तपैकी स्वच्छ. हो काकी कुठे गेल्या? होय हो काकी. हो का? आमचा रविभाऊचा हात गाळ्यात काय बाई. हॉटेलचं सगळं लावून घ्यायचं चाललंय व्यवस्थित ओके मध्ये. आता ही खुर्च्याही असं लावलंय सगळं. लाईटी अधुऱ्याच लावल्या होत्या, म्हणजे पूर्ण लावल्या नव्हत्या. आता हे बिस्लरी आधी आत आणून ठेवल्या होत्या. आणि इथं आहे काउंटर शेजारच आणून ठेवले. ही काउंटरचं सगळं सामान, पार्सलच्या कॅरी बॅग हे आणल्या होत्या. ती अगं तुला मगाशी दिलेलं पांढरं लावायचं चाललंय. आणि इकडं आहे आमचं किचन. भांडी ही सगळी आणले ते आता. इकडून सगळं असं आणखी केलं. इकडं पुढं लय मोठा असा मॉल सारखं. आणि इकडं हॉटेल वरती सगळ्या 4थ्या मजल्या हॉटेल आहे. असं सगळं छान फॅमिली रूम सगळ्या पलीकडे येतं. आणि हे असं ही आधीच आणून ठेवलं आम्ही याच्या आधी. आता तिकडे हे बिस्लरी कुठे काउंटर अहो मला माहित नाही काउंटर किचन मध्ये इकडे कुठं नाही. आता तिकडे नेतो की तिकडे. काय झालंय, मी नव्हतो थोडा वेळ मित्रांनो, त्यांनी सारं पटांगण करून ठेवलंय. नाही तिकडे लावतो चला. कुठं लावती? काकी कुठे गेल्या काय माहिती? तुम्ही कुठे घेऊन गेलता काकीला? काय दाखवायला? तो बघितलं का? तिकडे जाऊन आलो आम्ही. वरचं हो वरचं पण गेलो सगळं ओके. आता बोखाडावर शिजवायचे. आता काय माहिती उद्या बोकाड कवा शिजतंय गे. शिजते गे बया. टेबल पलीकडचं आणायचं राहतात मला. ऋतू आय ते काउंटरचं घे लावून. तू ती ही पार्सलच्या पिशव्या घे की लावून. आता हो ख्यात सगळं बॉक्स इथं ही करायला, टिश्यू पेपर ही भरायला. ही कर तर आम्ही लावतो खुर्च्या. ही दावलं की किचन. आणि इकडं पायऱ्या कुठं जायच्यात काही माहिती. काकी पण आल्यात. थांबा काम चालू आहे. आणि हो का काकी पण आले. काकी मगाशी फोन आलता काकींचा. 56-20-39 काय म्हणते? काय करते रेशमा मागायचं काय करते? दावलं का सगळं? दावलं की निमार दाखवलं. निमार राहिले. आता उद्या सगळं दाखव. काय झालं? मी सामान भरून देतो. बया ऐका काय चाललंय मला माहित नव्हतं. काय दादासाठी काय नाही. बारामतीतलं हॉटेल टॉप. खरं तेच नाद करते काय इकडे लाईट. काकींना मी फोन करून बोलावलं या म्हणलं बघायसाठी. चला मला म्हणले ना तिकडे जा. इथं तेल कसं काय चाललंय मग? नाही काहीतरी नाद करते काय होय? नाद करते काय? नाद करते काय? यावंच लागतंय. तू नाद करते काय होय ग? नाही यावं लागतंय. नाही असू द्या. ती दिवसभर काम केल्यामुळे त्यांचा नाही ग. ती डायलॉग आहे मी माराय बघ. तुम्ही पण नाद करते काय होय? आता उद्यापासून इथं आपल्या सेवेत MIDC मध्ये चालू होते मैत्रिणीनं. HP च्या पेट्रोल पंपाच्या शेजारी MIDC बारामती मध्ये देतो पत्ता व्यवस्थित. आणि नंबर घ्या रवी दादाचा 9856202039. 9856202039. आणि आता फॅमिली हा इतकी बिंदास जेव्हा येऊ शकते ना, खास फॅमिली. रसूबाईला काय झालंय? ती दमली.
ही बारकी बहीण ही मोठी बहीण तुला ते सांगितलंय की लावायला आणि एकदा नक्की सगळेजण एकदा भेट द्या. इथून पाठीमागं तुम्ही भरभरून ह्यांना जसं इथून पाठीमागे जसं तुम्ही प्रेम दिलं तसंच माझ्या दादाला ह्यांना इथून पुढे पण प्रेम द्या. तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद असाच कायम राहून द्या माझ्या दादाच्या पाठीशी, रवी दादाच्या, दीपक दादाच्या, रेशमाच्या. हा आणि कसं वाटतंय मग आता काय भारी वाटायला लागलं. परमेश्वराच्या हातात असतं कुठं ना कुठं नेऊन ठेवायचं. आपलं तार असतं तर ते कधी ना कधी चमकत असतं, तर कधी ना कधी स्टार आपला पण निघत असतो. तसंच माझ्या दादाचा निघला आणि आता मला नाही वाटत जाऊ द्या, पण आपलं हॉटेल चालणार तुम्हाला जो पहिला रेट होता तेच रेट राहील आता पण. हा 280 थाळी. आणि पहिला रवी दादा रेशमाताई जशी होती तशीच आता पण राहते. आणि या तुम्ही एकदा या, भेट द्या, तुमचा सपोर्ट राहून द्या. गुडकायची काय एवढी गरज नाही, रस्त्याला लागूनच आहे आपला. बारामती पळत आली मी पण. असू दे चाललंय असं नाही काय निघून मशीन झाला. आता काय मशीन तेल नाही ती काहीतरी सांगलेलं आहे ते नीट पुसावं लागेल. ते अश्विनी परत सांगावं लागेल. बाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ.